बघू शकता मस्त असा व्ह्यू वाटते हा. दोन्ही बाजूला असे धागे वगैरे आहेत. तर हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही म्हणजे उज्जैनमध्ये सकाळ आहे आणि आम्ही चहा नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत तिथे. तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता आम्ही नाश्ता वगैरे करून दर्शनाला चाललो. तर आमच्यासोबत आहेत पहिले आमचे सर. गुड मॉर्निंग बोल सिर. आणि ते सर्व आता चहा प्यायला आहेत. जमलेली आपली माणसं गाडीतली आणि अर्धी गाडीमध्ये आहेत. आणि ते बॅकपॅक वगैरे चालू आहे आमची. आणि बघा इथे सर्व टॉवेल वगैरे वाळत लावलेले आहेत सर्वांनी. आणि बघूया आता इथे पण आपली मंडळी आहे, चहा वगैरे घेत आहेत बघा. हो हो, चहा घ्यायला या सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. तर चला आता बाकीची काय करतात ते बघूया आपण. गुड मॉर्निंग. झाली का सगळी? श्रवण झाला? नाचतोय. तर बघूया आता. आमचे रूम इकडे होते एकदम टोकाला. ताई वगैरे आलेले आहेत. हाय, गुड मॉर्निंग. चला नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. बाबू सगळे आले का काय? रिवा चले. हाय आहेत ना? चलो जल्दी चलो नाश्ता करायला. आणि ते पण अर्ध्या बसलेले आहेत. चला हा लवकर या. हाय, चलो नाश्ता करने गेले. चला तिकडे द्यायचं. आणि इथे आपला शिव झोपलेला आहे, आपला शिव शंभू. हो, किती पैसा आलेला. तर चला आता काय राहिलंय नाही ना आपलं काय. इथे पण कोण नाही ना. तर हे असे आमचे रूम होते इकडे. हो मस्त होते रूम, असे छान होते. बघा नाश्त्यामध्ये पुरी भाजी आणि चहा आहे आज. तर चला इकडे आम्हाला चहापुरी नाही पुरी भाजी आणि नाश्त्याची इथे सोय केलेली आहे. आणि मस्त असं जेवण असतो यांचा, टेस्टी लागतं. सर्व म्हणजे तारीफ करत असतात. तर मला पण एक भरा. तू पण आलीस खायला? मुंबई. तर उज्जैनला किती थंडी आहे ना, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा सिगरेटा बघा, धूर बघा. तर एवढी थंडी आहे तरी आम्ही बायका बघा स्वेटर नाही काय नाही. 3 स्टार्ट कर एकदा. मला अच्छा असं आहे व्हाईट साडी, जी तुम्हाला मी दाखवली होती व्हिडिओमध्ये, तीच मी आज वेअर केलेली आहे. आणि हा ऑनलाईन ब्लाऊज आहे रेडीमेड. तर असा माझा फुंडूक आहे आजचा. हे कसला ना. इथे आम्ही एक ऑटो बुक केलेली आहे आणि ती आम्हाला दिवसभर फिरवणार आहे. आणि बंद करायचंय, बंद करा चालू होईल. आणि सर्व रिक्षा आमच्या सोबतच आहेत, सर्व माणसांची मागे पुढे होतील. तर चला बघूया आता आजचा प्रवास कसा होते ते. तर इथे पहिलं आमचं दर्शन आहे या आईचं गडकालिका माता मंदिर. तर इथे आम्ही आता दर्शनाला आलेलो आहोत. हा मंदिर आहे. जायचं आम्ही दर्शन. सर्व आम्ही इथेच आहोत. आता इथे गणेश मंदिराच्या पाया पडायला चाललेलो आहोत आम्ही. गणेश मंदिरात. ते जगन्नाथपुरीचं आहे मंदिर. जय जगन्नाथ. आता आम्ही कसं बांधलेत.
कमल फुला बघा. चल चल. अरे त्या अशी चाललीत सर्व. तर इथे सगळे आम्ही आहे. सिनो चलो. इथे बघा माकडं बसलीत देवळाच्या वरती. आणि इथे आपला आता आलेला आहे, आपली झालेले हे किती धागे बांधलेले आहेत बघा. इथे बघू शकता मस्त असा व्ह्यू वाटते हा. दोन्ही बाजूला असे धागे वगैरे आहेत. तर आणि आता आमची हे लाईन संपत आलेली आहे. वाजले असतील आता 6:30. महादेव श्री काल भैरव जी की जय. माकडा बघा किती झाडावर चढली. ओ माय गॉड. वांढरा ना, ही बघ किती वांढरा पूर्ण टोकाला चढली. उज्जैन यात्रा मंगल में खिलाती है और अपने घर के 21 कष्टों के निवारण होते हैं. अपन काल भैरव को मदिरा क्यों पिलाते हैं? क्योंकि अपने घर के काल का रेश खत्म हुआ. इसी तरह वो मदिरा पिलाना जरूरी होता है. अपन पियो या मत पियो. मुझे फिर यहाँ लाल चीज बनाना, लाल चीज में रहता अपना गेहूँ मसूर की दाल, लाल कपड़ा की. मंगळनाथ नवग्रहांचे दर्शन. तर इथे आम्ही चाललो आता. दर्शनाला आलेलो. आणि कृष्णाचंच आहे सर्व कृष्णाची माहिती. हे बघा चस. आणि सिनोला मॅगी सांगितली ना, व्हेजिटेबल. तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो. मस्त लागते. अच्छे से लगे दीदी.
केला. दीदी तर आता आम्ही चाललो महाकाल बाबांच्या दर्शनाला. त्यासाठी इथे आलो त्यासाठी. चला जाऊया. इथे दोन भाऊ बघा काय चाललंय. तर इथे आता आमची चालली माणसांची इन्फॉर्मेशन घेतात कुठे काय कसं काय ते आणि कसं करायचं हे सर्व चाललंय. इथे मोठी माणसं चालले त्यांचं काय श्रावण पण नव्हता. ही माग या हिला मामा मना धरून नेवायला लागते. सगळे अशी जमलेले आहेत. सध्या बघूया आता कसं काय ते दर्शन मिळते ते. कारण दर्शन मेन हाच आहे आमचा. चला महाकाल बाबांच्या गर्दी बघू शकता तुम्ही. भरपूर अशी गर्दी आहे आणि माणसं चुकतील एवढी गर्दी आहे. आणि एवढी माणसांना मग सांभाळून जायला लागतंय. त्यामुळे उशीर पण होतोय. तर चला महाकालेश्वर मंदिर आहे इथे. बघूया कुठे पहिले जायचंय ते. जय महाकाल. हर हर गंगे. सीना ए सीना सीना. शंकर
तर आता आमचा इकडचा उज्जैनचं सर्व दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे महाकाल बाबांचा. खूप सुंदर असं दर्शन झाला होता आणि म्हणजे एकदम मन प्रसन्न झाला होता. आणि बाहेर निघून मग आम्ही कॉरिडॉरमध्ये रील्स वगैरे बनवले आहेत, ते पण तुम्हाला नंतर शॉर्ट्स बघायला भेटतील. तर आजचा उज्जैनचा आमचा प्रवास इथे संपते. म्हणजे काय गडबड चालली ती बघा. सगळ्यांची अजून म्हणजे आली नाही, अजून चाललीत, त्यांची तयारी चालू आहे बघा. सगळ्यांचं काय चाललंय बघा इकडे. हाय गाईज, हाय गाईज, बाय गाईज. आलता का नाही हो? हाय गाईज, आता आला बघा काय चाललंय. आहे आपल्याला करायचंय अजून. हा दीदी दीदी उषाताई ताई, आपण निघालो. आणि प्रत्येकाने कसा अनुभव घेतलाय महाकाल बाबांचं दर्शन करून हे मी त्यांना विचारते, तर तुम्ही ऐकू शकता बघा. आहे श्रवण, कसा वाटला रे? एकदम भारी, मस्त, एकच नंबर. स्वीटी सांग. की फील झाला आरती भेटली तर आम्ही इमोशनल झालो होतो ना. मी बोलले ना तुम्हाला की भाऊक झाली होती. आता लहान मुलं सुद्धा भाऊक झाली होती. अंकिता तू सांग कसा वाटला? खूप भारी वाटला, एकदम मन भरून आला, मन प्रसन्न झाला. पहिला जसा त्या ओंकारेश्वर पेक्षा महाकाल बाबाचा, उज्जैनचा महाकाल बाबाचा एक नंबर दर्शन झाला. आरती पण भेटली ना? पण भेटली. तुला कसं वाटलं मम्मी? मस्त वाटला, भारी. आता एवढं कसं वाटलं सांग खुशी तुला? आम्हाला समोर आरती भेटली, मस्त वाटलं ना? लाईव्ह बघितलं, टीव्हीवर पण नाही. हा मस्त वाटलं ना. हा तर आता यांना विचारूया, तुम्हाला कसं वाटलं दोघांना? पहिल्यांदा आलो उज्जैनला, एक नंबर वाटला, भारी ना. प्रसन्न झालं. तर चला आता आपण पुढे विचारूया. आलो आलो थांब, येते प्रत्येकाला येते. तर दीदी तुम्हाला कसं वाटलं महाकाल बाबांचं दर्शन घेऊन? दोघींना सांगा, दोघी. एकदम मस्त, एकदम मस्त. आणि एकदम लवकर झालं दर्शन झालं आमचं, डायरेक्ट समोरच. हा तर मग आता ताई आणि भाऊंना विचारूया, तुम्हाला कसं वाटलं दर्शन? एक नंबर. एक नंबर. अशी आरती भेटणं खूप खूप नशीबवान आणि लकी. म्हणजे आमची ही ट्रिप आहे ना, याच्यात सगळी आम्ही अशी म्हणजे लकी समजतो स्वतःला. कारण ती आरती बघून आणि ते सगळं आम्ही फर्स्ट टाइम बघितला, सगळा अनुभव केला. तर सर्व लोक आम्ही भावूक झालो होतो. आणि हा तर मस्त वाटलं ना दर्शन. आणि सगळ्यांचा तो दर्शन घेऊन थकवा वगैरे गेला सगळ्यांचा. तर सांगा आता, आपली ही छोटी आहे ना, ती काहीतरी बोलते बघा. हाय, तुला कसं वाटलं दर्शन करून बाप्पाचा? मस्त, एक नंबर. एक नंबर ना. कसा भारी ना. हा चला आता यांना बघूया आपण. तुम्हाला कसं वाटलं सांगा दर्शन? एक नंबर ना. फक्त अरेंजमेंट चांगली नाही तिथे. कसली? त्या व्यवस्थापनाची, कमिटीची. अच्छा, तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. हा सांगा काय काय आहे ते. कमिटीची लोक फक्त एकत्र घोळका करून बसले होते, पण लोकांना मार्गदर्शन करत नाहीत. दर्शनाला येणाऱ्या लोकांना, भाविकांना मार्गदर्शन व्यवस्थित करत नाही. असं आहे का? त्याच्यामुळे नवीन लोक, सगळे नवीन बाहेरून लोक येतात, दुसऱ्या राज्यातनं, दुसऱ्या गावातनं. तर त्या लोकांना काही माहित नाही तिथं त्या दर्शनाची लाईन कुठून जायची आहे, कुठून निघते, कुठे बाहेर निघायचं, काहीच कोणाला माहित नाही. जो तो एका मागून एक अशी मेंढरासारखे पळत जातात. हा पण मग नंतर आपलं सगळं मस्त आहे. मस्त झालं ना दर्शन वगैरे, मस्त झालं ना, आरती वगैरे. हा तर चला आता आपण पुढे विचारूया. नसताना सुद्धा आम्हाला आरती मिळाली. आता ही आपली चैताली, तर तिला विचारूया, तुला कसं वाटलं दर्शन? मस्त वाटलं, गर्दी नव्हती, काय नव्हती. हा मस्त वाटलं. आणि आपल्याला माहिती आहे ना किती 6 तास 4 तास असं पण लागतात, तर आपलं किती झटपट झालं ना दर्शन. हा कसं वाटलं श्रुती तुला? मस्त ना. नेऊ कसं वाटलं तुला? छान वाटलं दर्शन करून. चला आता तू सांग कसं वाटलं तुला? एकदम प्रसन्न वाटतंय, मस्त वाटते ना. छान. चला मावशी, तुम्हाला कसं वाटलं दर्शन? मस्त वाटला. मस्त वाटलं. आरती वगैरे भेटली ना? मस्त ना. चालेल. भाऊ तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन? छान ना. बाई तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून? मस्त वाटलं, त्याचमुळे 2-4 चहा पिते 2. आई तुम्हाला कसं वाटलं याचा महाकाल बाबांचं दर्शन करून? कसं वाटलं दर्शन करून? एक नंबर. एक नंबर. तुला आरती वगैरे भेटली ना? चला बरं, लवकर आलो. हो. आणि आपल्या आता छोट्या भक्तांना विचारूया, कसं वाटलं रे दर्शन करून? आता ही
चहा बघा कुठं घेतात. प्रेम कसा वाटला आरती बघून आणि दर्शन कसं झालं तुझा? मस्त वाटलं ना. तर चला, तर अशा प्रकारे आमचा उज्जैनचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर गौरव, दर्शन घेऊन तुला कसा वाटला? एकदम चांगला दर्शन झाला. मस्त झाला. आणि आरती वगैरे भेटली का नाही तुला? एक नंबर. मस्त ना, जवळचं जवळ. जवळच्या जवळ ना. या आज तुला काय वाटतं, यावं भक्तांनी का नाही यावं? यावं ना. चला, तर इथे आता आमचा एक टी ब्रेक झालेला आहे. संध्याकाळचे आता 6:15 वाजलेत आणि सगळे आता इथे चहा प्यायला थांबलेले आहेत. तर सगळे चहाचा स्वाद घेत आहेत. नको तू आवाज नाही मग, आवाज नाही आउट दे. साइड मुझे और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते तो तेरा कन्हैया. बोल 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 तू बोल. अरे मैया सुद्धा बोलले की तुम्ही कंप्लीट करा, कंप्लीट शेवट. नाही तेच बोल, तेच बोलले. काय शब्द काय तुमचा? अक्षर काय मामा मास्तर नाही आहेत दादा गेला चिंट्या दादा. डपली बजा चालू नाही मास्तरी नाही. मार गई मुझे तेरी जुदाई, हंस गई ये तन्हाई, आंखों में नींद नहीं आई. आता आम्ही मध्येच चहाचा बघितला तुम्ही, एक ब्रेक घेतला होता आणि आता 8:45 वाजलेले आहेत आणि इथे आमची बस थांबलेली आहे. एक ठिकाण असं बघितलं आहे आणि इतर बस पण इथे थांबलेले आहेत प्रवासी. आणि हे बघा, इकडे आता जेवणाची तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही, 3 चुले आहेत त्याच्यामुळे फटाफट. शिवडी हे बघ कशी शिवडी. आणि इकडच्या बायांचं बघा कसं म्हणजे कपडे वगैरे घुंगटवाले सर्व. आणि आपली ही चिमणी. हाय हाय शिव. पादे मावशीला.
तर आजचा मेनू असा आहे, डाळ आणि मुगाची डाळ, मूग. तर सगळ्यांचं आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडी रेस्ट पण केली इथे आणि आता सर्व चढतात असते एक एक जण बसलीत आता आणि मग निघू आता आम्ही शेगावला जायला. आणि आजचा रात्रीचा प्रवास आहे पूर्ण गाडीमध्येच आम्ही झोपणार आहोत. डायरेक्ट सकाळी आम्ही शेगावला पोहोचणार आहोत. तर चला माझ्यासोबत नको माझ्यासोबत कंटिन्यू न करावं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत दौरा बोल, शेअर करायला विसरू नका. ओके.